आदरणीय पवार साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय माशिलकर साहेब, संदीप वासलेकर साहेब, आदरणीय उल्हासदादा, अरुणिमा सिन्हा, माझे सहकारी उमेश माने आणि इथं बसलेले सगळेच, कुणाचं नाव घेऊ आणि कुणाचं घेऊ नये. बोंगीरवार साहेब आलेत, पी डी पाटील साहेब आहेत, मुजुमदार साहेब आहेत, मणियार साहेब आलेत, विश्वजित कदमजी आलेत, सगळेच म्हणजे प्रत्येकाचं, सारंग पाटील साहेब आलेत, सगळेच एकदम जीवाभावाचे आहेत. डॉक्टर संचेती आलेत, खासदार साहेब आहेत. सर, ह्याच पुण्यामध्ये 25 वर्षापूर्वी इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असताना सायकलवरनं जात होतो, गुरु पिंपळे ते VIT, आणि ती डायरी मी आज बरेच वर्षांनी आज पुन्हा बाहेर काढली. माझी 92 सालची डायरी आहे. त्यात मी एक छोटी कविता केली होती त्यावेळेला. मी कॉलेज लांब पडायचं म्हणून कॉलेजवरतीच राहायचो. मला एक 25 रुपयामध्ये आमच्या खाडीलकर सरांनी रूम दिली होती, कारण मला जायला यायला त्रास व्हायचा आणि अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. आणि त्या रूममध्ये बाकीचे सगळे पैसेवाले मुलं असायचे त्या हॉस्टेलवरती कॉलेजच्या. त्यांची रूमचं भाडं 500-1000 असायचं. मी 25 रुपयात राहत होतो आणि माझ्या इलेक्ट्रिकच्या शेगडीवरती मी स्वयंपाक करायचो. खालचा भात करचपायचा आणि वरचा कच्चा राहायचा. तर ती थट्टा करायची मुलं. त्यावेळेला मी एक कविता केली की दुर्दैवाचे दशावतार आज मी पाहतोय. ही तारीख आहे 12/3/92, 12 मार्च 92. दुर्दैवाचे दशावतार आज मी पाहतोय. आजूबाजूला लक्षाधीश लोक त्यांच्यामध्ये बसून पैशाचा हिशोब लावतोय. एका जीवासाठी 4 पक्वान्नांचा वास घेत माझ्या एका भाकरीचा विचार 4 वेळा करतोय. माझ्या सभोवताली पैशावर निजलेले उड्या मारणारे, गगनचुंबित राहणारे कोट्याधीश, अब्जाधीश, मीही माझ्या ध्रुवावर सर्वांपेक्षा उंचावर जाण्यासाठी तप करणारा, जेथून मला कोणीच पैशात तोलू शकणार नाही. भले मी निष्कांचन राहीन, पण ध्रुवावर जरूर राहीन, ध्रुवावर जरूर राहीन. ही माझ्या 2 कविता त्या माझ्या सहकाऱ्यांनी वाचल्या आणि त्या वाचल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली मला. त्याच्यावरती परत मी 4 ओळी लिहिल्या. माझे सर्व त्यांच्यापैकी एकाने पाहिले वाचले, सुंदर सुंदर शब्द उमटले, माझ्या जिवंत अनुभवांना ते काव्य समजले. वाहवा केली, स्तुती केली, पोकळ सहानुभूती दिली. मला याची गरजच नव्हती. मला हवी आहेत माणसे, जीवाला जीव देणारी, रक्ताच्या नात्याहून अधिक प्रेम करणारी, पैशाला महत्त्व न देणारी आणि माणसासारखं वागणारी. साहेब, हा 92 सालचा माझा अनुभव. मी माणसं जोडत गेलो. 94ला मी इंजिनियर झालो. टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो. 8,000 रुपये पगार असताना काम चालू झालं. कंपनीचे 2.5 कोटी वाचवले. कॅप्टन घनवट साहेब, तेव्हा नाथसाहेबांनी मदत केली. 8 लोकांनी काम चालू झालं. 3 वर्षात 300 लोकांचं झालं. नंतर 2003 साली पार्लमेंटचं काम मिळालं. त्याच्या आधी चेन्नई, बेंगलोर, हैदराबादला काम चालू झालं होतं. माझे सगळेच सहकारी, म्हणजे आज जे काही यश मिळाले त्याच्यामध्ये उमेश माने साहेबांचा सिंहाचा वाटा आहे, प्रसन्न आहे, विपिन आहे, माझी सगळी BVG टीम. ह्या सगळ्या आजवरच्या यशाचं सगळं श्रेय इथं बसले माझ्या सगळ्या टीमला जातं. त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा ऋणात राहतो. आज जो हा सोहळा आम्ही करायचं ठरवलं, हा कृतज्ञता सोहळा आहे. 25 वर्षाची वाटचाल झाली. भारत विकास प्रतिष्ठानच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाली. ॲक्च्युअल कामाला आज 20 वर्ष पूर्ण झाली. म्हटलं ह्या ज्या लोकांनी आपल्याला आयुष्यात मदत केली, मार्गदर्शन केलं, माझ्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस माझ्या शब्दावरती जीवापाड प्रेम करून काम केलं, कधी शब्द खाली पडू दिला नाही, अशा सगळ्यांच्या ऋणात राहण्यासाठी माझ्या आईनी कष्ट घेतले, माझ्या मिसेसनी, सगळ्यांनीच, कुणाचं नाव घेऊ, सगळ्यांची प्रचंड कष्ट झाले. पण त्यातनं वाट निघत गेली. आज ॲम्ब्युलन्स सेवा महाराष्ट्रात रन करतोय, दिल्लीमध्ये रन करतोय, मध्य प्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिसेसमध्ये आत्तापर्यंत 25 लाख लोकांना मदत झाली. महाराष्ट्रामध्ये 15 लाख लोकांना मदत झाली. जवळपास 50 लाख लोकांच्या आयुष्यामध्ये आपण आत्तापर्यंत बदल करायचा प्रयत्न केला आहे, त्यांना मदत करायचा प्रयत्न केला आहे. आजचा दिवस माझ्या दृष्टीनं खरंच आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे.
आपण सगळेजण आणि एवढं मोठं व्यासपीठ आमच्यावरती प्रेम करतं म्हणून सगळे लोक आलेत. माझी तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद. किती शब्द देऊ आणि किती धन्यवाद देऊ, शब्द सुचत नाही आहेत. पण आज भविष्याचा वेध घेत आम्ही अजून काही वेगळं करायचं ठरवलं आहे. आज 4 महिन्यापूर्वी घरामध्ये एक घटना घडली. घरामध्ये 2-3 महिला काम करतात, 3-4 मुलं काम करतात. एक बाई वैशालीकडे आली आणि म्हटली की काहीतरी बोलली आणि वैशालीने तिला 6,000 रुपये काढून दिले. आणि मग मी म्हटलं की काय झालं, तर ती म्हटली तिच्या नवऱ्याला गाठ आलेली आहे आणि तिला ऑपरेशनसाठी 6,000 रुपये तिनं मागितले. म्हटलं BVGमध्ये 65,000 लोक त्यावेळेला होते, आता एका महिन्यात 5,000 वाढलेत, 70,000 लोक काम करतात. एकही माणूस म्हटलं असा माझ्याकडे मागायला आला नाही, पैसे मागायला आला नाही. का तर प्रत्येकाला ESI आहे, PF आहे, बोनस आहे, ग्रॅच्युटी आहे. घरात काम करणाऱ्या महिलेला कुठलीही अशी सोय नाही आहे. तर BVG आम्ही सर आता डोमेस्टिक सर्व्हिसेसमध्ये येतो आहे आणि घराघरात ज्या महिला काम करतायत त्यांना अशा प्रकारे ESI PFच्या सोशल सिक्युरिटी नेटखाली आणतो आहे, जेणेकरून त्यांना आयुष्यामध्ये असं कोणासमोर हात पसरायला लागू नयेत. ती योजना चालू केली आहे. गडकरी साहेबांची त्यात मदत लागणार आहे. आणि त्यातनं साहेब पुण्यात 60 लाख लोक राहतात आणि एक बाई सरासरी 3 ते 4 घरात काम करते. 12 लाख घरं आहेत, 5 लोक एका घरात राहतात असं धरलं तर 12 लाख घरं आहेत. आणि 12 लाख घरातल्या 6 लाख घरांमध्ये ह्या महिला काम करतात. म्हणजे किमान 1 ते 1.5 लाख महिला पुण्यामध्ये काम करतात, ज्यांना कुठल्याही प्रकारे सोशल सिक्युरिटी नाही आहे. आणि त्यांना आपण BVGच्या सोशल सिक्युरिटी नेटखाली आणायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या दृष्टीनं सगळी कामं चालू झाली आहेत आणि ते सगळंच प्लॅनिंग करतो आहे. अफोर्डेबल हाऊसिंग, आमच्या कर्मचाऱ्यांना घरं नाही आहेत. आज सरकारने खूप चांगली योजना चालू केली आहे अफोर्डेबल हाऊसिंग. तर BVG आम्ही आत्ता 1,000 घराचं इमिडिएट आम्ही प्लॅन करतो आहे. जे 6 लाखात घर असेल, 8 लाखात घर असेल, 10 लाखात घर असेल. आणि साहेब तुमचे आशीर्वाद पाहिजेत की इथं जे राहणारे कामगार आहेत ज्यांचं 10,000 आणि 12,000 रुपये पगार आहे, अशाला देखील घर घेता यावं अशा दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहे. स्किल डेव्हलपमेंटसाठी दर महिन्याला 10 लाख मुलं 18 वर्ष वयोगट क्रॉस करतात. किती लोकांना नोकऱ्या मिळतात? म्हणजे त्यातले 10 लाखापैकी हार्डली काही लोकांना नोकऱ्या मिळतात. भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश होणार आहे. 2020 साली जगातला सगळ्यात तरुण देश होणार आहे. युरोपमध्ये संधी आहेत, अमेरिकेत संधी आहेत. आणि मध्यंतरी मी जर्मनीत गेलो 3-4 वेळा. तिथं त्यांना नर्सिंग कॉलेजमधले लोक पाहिजेत, नर्सिंगमध्ये काम करणारे लोक पाहिजेत. त्यांनी ॲग्रीमेंट केले भारत सरकारकडून. मागच्या 4 वर्षामध्ये एकही माणूस गेलेला नाही आहे. त्या दृष्टीनं आम्ही आता काम चालू केलं की जर्मनीत आपली माणसं कशी जातील, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करायचं प्लॅन करतो आहे. रयत शिक्षण संस्थेबरोबर आता आम्ही एक करार करतो आहे की रयत शिक्षण संस्थेमध्ये स्किल डेव्हलपमेंटचं काम करून त्यांना पुढं कसं न्यायचं तसा एक MOU फायनल करतो आहे. ॲग्रिकल्चरमध्ये काम करतो आहे आपण. सर आत्ता काही शेतकऱ्यांनी अनुभव बोलून दाखवले. महाराष्ट्रामध्ये गव्हाचं उत्पादन ॲव्हरेज म्हणजे पंजाबमध्ये ॲव्हरेज 15 ते 16 क्विंटल होतं. पण आमच्या दीप शुक्लांनी जी हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी आणली आहे, हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी, ती खरंच क्रांतिकारी आहे. साहेबांच्या शेतामध्ये आपण आता ट्रायल घेतल्या. साहेबांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये देखील ट्रायल घ्यायला सांगितलं आहे. आणि त्याचा फायदा इतका प्रचंड आहे की कुठल्याही पिकाची वाढ आता साहेब दावेदारपणे सांगू शकतो की एका सीझनमध्ये आपल्याला 50% पिकाची वाढ करता येईल, 3 वर्षामध्ये दुप्पट करता येईल. त्या दृष्टिकोनातून एक ग्रामविकास म्हणून ॲप आपण आता डेव्हलप केलं आहे की कुठलाही शेतकरी जो BVGच्या ग्रामविकास ॲपबरोबर कनेक्ट होईल त्याच्या प्रगतीला आयुष्यामध्ये 3 वर्षामध्ये त्याचं दुप्पट उत्पन्न करायचं आणि त्याला पुढं घेऊन जायचं अशा दृष्टिकोनातनं प्लॅन करतो आहे की शाश्वत आणि समृद्ध शेतीसाठी काहीतरी वेगळं काम करायचं. आपल्याकडं भारतामध्ये गाई म्हशींची संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे, पण प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपला देश सगळ्यात कमी आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही आता DNA टेस्टिंगची लॅब टाकली आहे आणि DNA टेस्टिंगची लॅब टाकून त्यातनं प्रोजेनी डेव्हलप करून आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करता येईल. जगभरामध्ये व्यवसायाच्या संधी खूप आहेत. म्हणजे 8 लोकांनी चालू केलेलं काम, माझंही आयुष्य 8 फूट बाय 11 फुटाच्या खोलीमध्ये 20 वर्ष गेलं. म्हणजे इथं माझे जे सहकारी बऱ्यापैकी सगळे तसेच राहतात. त्यांना बाहेर आणण्यासाठी, त्यांना पुढं आणण्यासाठी मी रात्रंदिवस धडपडतो आहे, काम करतो आहे, काहीतरी वेगळा विचार करून काम करतो आहे. तर याच्या पुढं जाऊन भारताच्या बाहेर जाऊन आता व्यवसाय संधी शोधतो आहे. कंबोडियामध्ये सर आत्ता 200 मेगावॉटचं सोलरचं काम चालू करतो आहे. पंकज धिंगरा आमच्या इथं आलेले आहेत. कंबोडियामध्ये 200 मेगावॉटचं काम चालू करतो आहे. झिम्बाब्वेमध्ये 30 मेगावॉटचं काम चालू करतो आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये प्रचंड संधी आहेत. असं थोडंसं वेगळी वाट चालतो आहे की काहीतरी वेगळं
ज्याच्यातनं समाजाचा फायदा होईल. कुठलाही व्यवसाय सुरू करायच्या पूर्वी मी बघतो की ह्याचा समाजाला किती फायदा आहे, लोकांना किती फायदा आहे, काय त्यांना मदत करता येईल. आणि बेसिक थॉट जो आहे प्रत्येक व्यवसायाचा की भारत विकास, विवेकानंदांच्या प्रेरणात जो मी 1992 साली माझा लोगो ठरवला, भारताचा नकाशा मागं सूर्य आणि मध्ये एक पणती. आज परमेश्वरला मी कायम हीच प्रार्थना करत असतो की ह्याच विचाराशी नाळ ठेवून कामाची संधी द्या आणि ताकद द्या. आणि कायम हाच विचार करतो की विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवायला 100 युवकांची गरज होती, त्यातलं एक मी स्वतःला समजतो आणि मला जमेल तेवढं, झेपेल तेवढं विकासाचं काम करत राहतो. आणि या सगळ्याला आपण सगळेजण इथं आलात, आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत आणि आमची ताकद द्यावी. माझी आपण सगळ्यांना मनापासून हीच विनंती की आपण आशीर्वाद द्यावेत की पुढच्या काळामध्ये संकल्प हाच आहे की पुढच्या 12 वर्षामध्ये 10 लाख लोकांनी BVGमध्ये काम केलं पाहिजे आणि 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी कारणीभूत व्हावं. आणि आत्तापर्यंत 50 लाख लोक, सर 50 लाख लोकांचा डेटा माझ्याकडे आत्ता आहे, 50 लाख लोकांचा, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी मदत करावी. आणि ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. आणि ही बोलतो एवढं बोलतो आणि थांबतो. आपण पुन्हा एकदा सर्वांचं नाव घेता येत नाही, पुन्हा सर्वजण आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात. माझे सगळे कर्मचारी, माझी सगळी टीम इथं आहे, माझं कुटुंबीय आहे, माझे मार्गदर्शन करणारे सगळे इथं लोक आहेत, प्रताप पवार साहेब आहेत, सगळेच म्हणजे सगळेच लोक आहेत. सगळ्यांचं मी नाव घेत नाही, पण आपण सगळेजण इथं आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे आणि आपल्या कृतार्थ आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.